नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IBPS AFO ची एक्झाम आता खूपच कमी दिवसामध्ये आपल्या समोर दिसते. AFO ची एक्झाम द्यायच्या आधी सायकोलॉजी असणं किती महत्त्वाचं आहे. AFO ची तुम्ही प्री एक्झामला अपियर होण्यासाठी काय टार्गेट असलं पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपला पेपर स्कोर कसा होणार हा आपला प्रॉपर प्लॅन असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठीच हे महत्त्वाचं सेशन मी कृष्णा पाटील तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट आपल्याला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर आपल्याला त्या गोष्टीची पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला त्याचा पास्ट माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर याच अनुषंगाने मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर इयर वाईज जर आपण वॅकन्सीज आणि प्रीचा कट ऑफ बघितला, एक आपल्याला आयडिया येऊन जाईल की कट ऑफ आणि वॅकन्सीज यांचा काहीतरी परस्पर संबंध असतो का. चला वन बाय वन बघूयात. 2020 ला एकूण 647 वॅकन्सीज होत्या. 2020 ला एकूण 647 वॅकन्सीज होत्या. यामध्ये कट ऑफ जर बघितला, इंग्लिशचा कट ऑफ 2.75, रिझनिंगचा 2.50 आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा 5.75 असा कट ऑफ होता SC ST OBC आणि PWD साठी. आणि EWS आणि जनरल साठी जर कट ऑफ बघितला 5.25, 5.50 आणि 9.75 या प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसेल. इथे एक गोष्ट जर ऑब्झर्व केली, 2020 मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा कट ऑफ हा आपल्याला जास्त ऑब्झर्व होईल ऍज कम्पेअर विथ इंग्लिश आणि रिझनिंग. ओके, इंग्लिश आणि रिझनिंगचा कट ऑफ जर बघितला ऑलमोस्ट जवळजवळच आहे. 5.25 इंग्लिश आहे आणि रिझनिंग आहे 5.50. आता इकडे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, इंग्लिशला 25 मार्क्स आहे परंतु टोटल क्वेश्चन्स असतात 50 क्वेश्चन्स. 5.25 ला कट ऑफ लागला आहे म्हणजे कमीत कमी 11 क्वेश्चन तरी आपले बरोबर यायला पाहिजे होते. हे इथून आम्हाला लक्षात येत आहे. इथे 11 प्रश्नांचा हा खेळ होता, या ठिकाणी 5.5 प्रश्नांचा खेळ आहे आणि इथे अप्रॉक्सिमेट 10 प्रश्न आपले बरोबर यायला पाहिजे होते आणि असा हा कट ऑफ क्लिअर होतो. परंतु आता ओव्हरऑल कट ऑफचा जर विचार केला, या सगळ्या मार्कांमध्ये तुम्ही +10 किंवा +15 करणं गरजेचं आहे. मग हे +10 +15 कुठून येणार, तर हे मार्क घेण्यासाठी यातला आपला जो स्ट्रॉंग पॉइंट आहे, स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे, लॉजिकल रिझनिंग असेल किंवा मॅथ्स असेल, अशा सब्जेक्टकडे तुमचं फोकस असणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी वेळेत कसा कट ऑफ काढायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे सगळा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. 2021 ला एकूण वॅकन्सीज होत्या 884. या 884 वॅकन्सीसाठी इंग्लिश लँग्वेजला कट ऑफ 4.75, रिझनिंगचा कट ऑफ 6.50 आणि क्वांटिटी ऍप्टिट्यूडचा कट ऑफ 9चा होता. म्हणजे 2021 ला पण लक्षात येईल, रिझनिंगचा आणि इंग्लिशच्या कट ऑफ पेक्षा क्वांटचा कट ऑफ हा जास्त लागला होता. नेक्स्ट पुढे काय आहे, 2022 ला 516 वॅकन्सीज होत्या. या 2016 मध्ये 22 मध्ये असलेल्या वॅकन्सीजला कन्सिडर केलं, इंग्लिशचा कट ऑफ 5.75, रिझनिंगचा कट ऑफ 5.75 आणि ऍप्टिचा कट ऑफ हा 6चा होता. ही जी 2022 ची कंडिशन आहे, ही सेम कंडिशन अप्रॉक्सिमेटली आपल्याला 2023 ला वॅकन्सी बद्दल दिसतंय. 2023 ला आपल्याला वॅकन्सी बद्दल सेम कंडिशन आहे. वॅकन्सीज किती आहे 500. पण एक गोष्ट लक्ष असू द्या, या वर्षी कट ऑफ बद्दल जर विचार केला तर हा फक्त वॅकन्सीवर बेस नसतो. कट ऑफ हा नंबर ऑफ ऍप्लिकंट किती आहे, पेपरची डिफिकल्टी, एक्झामची डिफिकल्टी कशी होती आणि शेवटी वॅकन्सीज किती आहे, या 3 फॅक्टरवर कट ऑफ खूप महत्वाचा असतो. मग या वर्षी एक्सपेक्टेड काय असेल, या वर्षी जर तुम्हाला इंग्लिश असेल, लॉजिकल रिझनिंग असेल आणि मॅथ्स असेल तर तुम्हाला मिनिमम प्रत्येक सब्जेक्टचा कट ऑफ जर क्लिअर करायचा असेल, इंग्लिश साठी सेफ साइड तुम्हाला मॅक्सिमम ट्राय करा 8 ते 10 मार्क्स घेण्याचा. 8 to 10 मार्क्स घेण्याचे तुम्ही जास्तीत जास्त तुमचा प्रयत्न असला पाहिजे सेफ साइड. लॉजिकल रिझनिंगचा तुमचा सेफ साइड जर पाहिजे तो 15+ असला कधीही चांगला आहे आणि मॅथ्सचा जो आपला कट ऑफ असेल तो 18 ते 20+ असणं गरजेचं आहे. यावर्षी रिझनिंग बऱ्यापैकी एक माझा एक्सपेक्टेशन आहे की रिझनिंग मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल येण्याची शक्यता जास्त आहे. मागच्या वर्षी हीच कंडिशन होती. आता प्रश्न असा पडतो की सर तुम्ही सांगितलं होतं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करा, हे कसं करता येईल.
जर हा स्कोर करायचा असेल आणि तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट सेफ साइड आम्हाला कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ म्हणजे सब्जेक्ट वाईज आणि ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर करून स्कोर मध्ये यायचं असेल तर मी जी आता शेवटची स्ट्रॅटेजी सांगतोय ती सगळ्यांनी फॉलो करा. मी आतापर्यंत जेवढ्याही एक्झाम देत आलेलो आहे ही स्ट्रॅटेजी खूप काम पडते, खूप महत्वाची ठरते. यासाठी काय करावं लागणार सर आम्हाला? सगळ्यात महत्वाची गोष्ट लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्स बद्दल मी तुम्हाला डिटेल सांगतोय. लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्स मध्ये तुम्हाला हर्डल्स लक्षात यायला पाहिजे. हर्डल्स काय काय आमचे अडथळे आहे हे अडथळे आम्हाला समजले पाहिजे. आता हे अडथळे आपल्यासाठी कोणते आहेत? असे अडथळे जे आपल्याला निगेटिव्ह मार्क्स देतील म्हणजे मार्क्स चुकणार आहेत. असे अडथळे जे आम्हाला पेपर देताना वेळ आमचा जास्तीत जास्त घेणार आहे. मग या अडथळ्यांपासून आम्हाला सावध राहायचं आहे. आता सावध राहताना काय करायचं आहे? आमचं टार्गेट किती आहे? रिझनिंग मध्ये 15+ विथ स्कोर, मॅथ्स 18 ते 20+ आम्हाला गरजेचं आहे आणि इंग्लिशचे 8 ते 10 मी तुम्हाला सांगितलं. हा जर आम्ही कन्सिडर केला कट ऑफ तर बाकीचा आरामशीर क्लिअर होतो. ह्या स्ट्रॅटेजीने जाऊया, ओव्हरऑल पण तुमचा इम्प्रूव्ह होईलच. यामध्ये 10-15 मार्क ओव्हरऑलचे कसे येतील तेही सांगतो. लक्ष द्या मित्रांनो, आता आपल्याकडे 40 मिनिटं आहेत, प्रत्येक सेक्शनला 40 मिनिटं आहेत. एका प्रश्नाला 1 मिनिट जरी दिला तरी आपला पेपर स्कोर होतोच. पण लेट से की सर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल एक्झाम असणार आहे, 1 मिनिट नाही, कमीत कमी 2 मिनिट म्हणजे कमीत कमी या 40 मिनिटांमध्ये 20 क्वेश्चन्स विथ ॲक्युरेसी बरोबर यायला पाहिजे. 20 थोडस पॉझिटिव्ह विचार करा. 2 मिनिटांमध्ये आमचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल मिनिमम म्हणतोय. पण प्रश्न काय होतो? होत नाही. हे न होण्यामागचं मेन रिझन काय आहे? हे आलेले अडथळे जो आमचा वेळ घेतो. मग आमचं काय इथे चुकतंय? ज्या वेळेस क्वेश्चन आपली डिफिकल्टी लेवल जास्त असेल तिथे सगळ्यात जास्त रोल प्ले करतो क्वेश्चन सिलेक्शन. ओके, तुमचा क्वेश्चन सिलेक्शन चुकला तर तुमचा स्कोरवर इफेक्ट होणारच. मग हा क्वेश्चन सिलेक्शन काय असला पाहिजे? तुमचे स्ट्रॉंग पॉइंट असलेले एकदा ग्रॅब करा बरं मित्रांनो. कोणकोणते स्ट्रॉंग पॉइंट आहे? लॉजिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला जनरली स्ट्रॉंग पॉइंट, मी जनरल बोलतोय. लॉजिकल रिझनिंग मध्ये डिरेक्शन सेन्स हा टॉपिक तुम्हाला सोपा जातो. ब्लड रिलेशन टॉपिक सोपा जातो. कंपॅरिझन टॉपिक सोपा जातो. यस ऑर नो? कोडिंग डिकोडिंग देखील सोपं जातं. या 4 टॉपिकला तुम्ही शोधा आणि पटकन स्कोर करा. क्लिअर? सर मी पझल्स बघतो, पझलची थीम बघतो, मला जमतं का बघतो. शेवटी बघ, पहिल्यांदा सेफ साइड कट ऑफ काढून घ्या. सेफ साइड पहिला स्वतःला सेफ करा. मग या ठिकाणी जो काही टाइम उरेल त्यामध्ये 1-2 पझल्स आणि सिटिंग जरी बसलेत पेपर स्कोर आहे. आम्ही इथं सिटिंग आणि पझल्सला का स्टक व्हावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. पहिल्यांदा स्वतःला सेफ करा. आम्ही एखादा पझल्स सिटिंग अरेंजमेंट या नादाला लागून वेळ वाया घालवतो आणि इथं कुठेतरी दुर्लक्ष होतो जो आपला सेफ कट ऑफ काढतो. सिमिलरली मॅथ्स मधला तुमचा असलेलं सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स आणि नंबर सिरीज, हे जे 4 टॉपिक आहे यांना शोधा. लवकरात लवकर या 4 टॉपिकला शोधून पहिले क्वेश्चन ग्रॅब करा. नेक्स्ट करायला हरकत नाही. नेक्स्ट ओके, सिम्प्लिफिकेशन आलंय घेऊन टाका 5 मार्क. पुन्हा नेक्स्ट करा, कंपॅरिझन आलंय चला 5 मार्क घेऊन टाका. ठीक आहे, नंबर सिरीज आलं किंवा नाही आलं पण हे 10 मार्क तर फिक्स होतील ना. कमीत कमी यापैकी 10 मार्क येतील. नाही 10 मार्क पण जेवढे पेपरला विचारले तेवढे तर आलेच पाहिजे. मग यानंतर असलेला पार्ट महत्वाचा असतो डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशन मधले सगळेच जे अवघड असतील असे नाहीये, सगळेच प्रश्न अवघड असतील असे नाहीये. सोपे प्रश्न घ्या. 5 पैकी 5 प्रश्न करणं गरजेचं नसतं. 5 पैकी 3 क्वेश्चन जरी जमले तर ठीक आहे, पुढचा DI घ्या. क्वेश्चन्स इगोवर घेऊ नका. तिथं कंपल्सरी नाहीये 5 पैकी 5च सॉल्व्ह करा, गरजेचं नाही. ह्या गोष्टी ओपन माइंडेडली करा, याचा विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळं येत आहे, तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, तुमचा पेपर स्कोर होणारच आहे. फक्त या अनुषंगाने तुमची पूर्णपणे तयारी असणं गरजेचे आहे. पॉझिटिव्ह तुमचे जे काही पॉइंट्स आहेत त्याच्याकडे फोकस करा. एक्झामच्या अगोदर आम्ही जनरली बघतो विद्यार्थी फोकस करतात, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, माझं हे निगेटिव्ह पॉइंट आहे, माझा हा टॉपिक राहिलेला आहे. अरे हरकत नाहीये, तो टॉपिक पूर्ण 100 क्वेश्चन्स नाही आणणार आहे, त्याला इग्नोर कर ना. नाही येत आहे चल निकल, उलट सोपं आहे, क्वेश्चन सिलेक्शन फास्ट होईल.
कारण की पझल झाला नसेल आणि पझल दिसला माझा झालेलाच नाहीये, चल सोडून दे. क्लिअर? तर या अनुषंगाने तुमचा पार्ट असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पझल सेटिंग नंतर हे 3-4 टॉपिक झाले, तर मी सजेस्ट करेल सिलोलिझम सारखा टॉपिक घ्या. कमी वेळेमध्ये तो कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तेही 5 मार्क आपलेच आहे. झाले, याच्यावर तुमचा लॉजिकल रिझनिंगचा कट ऑफ पेक्षा जास्त मार्क पडतात. ठीक आहे. आणि मग शेवटी सिटिंग आणि पझल्स याच्यावर डिसाइड होणार की तुमचा स्कोर किती येणार आहे. एवढं तर नक्की आहे, कट ऑफ आमचा क्लिअर झालेला आहे दोन्ही ठिकाणी. तसंच इथं डीआय आणि अरिथमॅटिकवर डिसाइड होणार आहे की आमचा स्कोर किती होणार आहे. सबसेट कट ऑफ काढलेला आहे. ओव्हरऑल कट ऑफ काढण्यासाठी एक तर इकडचा डीआय किंवा अरिथमॅटिकचा फायदा होईल किंवा लॉजिकल रिझनिंग मधल्या सिटिंग आणि पझलचा फायदा होईल. माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो. तुम्ही ही स्ट्रॅटर्जीने जर जात असाल, पेपरमध्ये तुमचा आत्मविश्वास हा ऑटोमॅटिक वाढतो. ज्यावेळेस आपल्याला कळतं अरे यार आता मी रिस्क मध्ये नाहीये, आता मी बिंदास खेळू शकतो, तुमचा पेपर स्कोर झाल्याशिवाय राहत नाही. पण स्वतःला पहिल्यांदा या टॉपिकने सेव्ह करायचं आहे आणि मग ज्या टॉपिकला वेळ लागतोय त्या टॉपिकवर अटॅक करायचा आहे. ओके. आणि मला विश्वास आहे सर्वांचा पेपर खूप खूप सोपा जाणार आहे. तुम्ही इथे ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितलाय, आवडला असेल तर या स्ट्रॅटेजीने जाण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.